मी फिरतो. हॅलो हॅलो. हा उमेश जी, एक मिनिट. हो. तर ते उमेश झिरपे आहेत. हा मेसेज आहे आणि याच्यावरती लाईव्ह मध्ये. हॅलो. हॅलो. हा नमस्कार नमस्कार. 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 खूप अभिनंदन. हो धन्यवाद धन्यवाद. चांगलं झालं, एकदम छान. हो. तुम्ही बेस सर करून एक महाराष्ट्राचे नाव मोठं केलं. होय. तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. नक्की आणि धन्यवाद. मला कळलं कोणाची तब्येत ठीक हो नाही. ठीक आहे आता? चार मध्ये एकाची तब्येत काल थोडी 7500 खालच्या बाजूला, तो साऊथ पोलच्या खाली होता, छातीत त्रास होता, पण त्याला आज सकाळी रेस्क्यू केलाय, चॉपरने आणलंय खाली. आता तो स्टेबल आहे, इथल्या क्लिनिकमध्ये पण दाखवलाय. आणि बाकीच्या 3 मुलांनी खूप चांगल्या पद्धतीने सकाळी आज पहाटे आपल्या भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा फडकवलाय आणि खूप चांगली कामगिरी केली. आणि फिट इंडिया मुवमेंट हे घेतलं होतं यावर्षी आम्ही, की आपल्या माननीय पंतप्रधानांची जी मुवमेंट आहे तर त्याचा प्रसार, ही सगळी यंग टीम होती, त्या तो संदेश पण द्यायचा होता या मोहिमेत. आणि खूप बरं वाटलं सर. थँक्यू. तुम्ही देवेंद्रजी तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत आणि सगळ्यांना माझ्या शुभेच्छा कळवा. नक्की नक्की सांगतो. नक्की. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. ऑल द बेस्ट. थैंक यू। ओके, ऊपर समिट का क्या न्यूज है? लोग, हमारा टीम पहुंच गया समिट में। समिट हो गया है, अभी पहला day बाकी है, वो समिट के लाइन पे है अभी मामाजी। मुझे कांचा और उर्गेंदाई के साथ फिर कौन है? मीर और विवेक है क्या? हाँ मामाजी, मीर और वो दोनों का समिट हो गया? हेलो, दोनों का समिट हो गया? ओके, थँक्यू थँक्यू थँक्यू. हॅलो, कशा आहात तुम्ही दोघं? व्यवस्थित आहात? हो, आम्ही व्यवस्थित आहे. ओके, कॉंग्रॅच्युलेशन विवेक, मीर आणि अखिल. येईपर्यंत थांबा साऊथ पोलला. हो, थांबणारच आहे. ठीक आहे, पाणी भरपूर प्या आणि मग एकत्र कॅम्प टूला या. हो हो, पण आहे कुठे असेल आता? अखिल आलाय साऊथ समिटच्या इथं येतोय, हिल स्टेपासून खाली उतरलाय. बरं ओके ओके, ठीक आहे. आणि निकुंज पण आता हिलीने खाली येतोय बेस कॅम्पला. ठीक आहे, चालेल. ओके, सावकाश ये. काय प्रॉब्लेम नाही ना तुला? ओके, नीट या, सावकाश, सेफली खाली. कॅम्प टूला आलं की कॉल करा, मध्ये येताना पण कॉल करा. आज पुन्हा एकदा गिरीप्रेमीच्या साहसी गिर्यारोहकांनी एव्हरेस्टवरती, म्हणजेच चोंगलोंगमा सगरमाथा या जगातल्या सर्वोच्च शिखरावरती भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा ध्वज अभिमानाने फडकवला आहे. सकाळी 4:45 वाजता माझ्या टीममधले विवेक शिवदे, मिहिर जाधव आणि अखिल काटकर हे 3 जण एव्हरेस्टवरती पोहोचले आणि ते सुखरूप परत येत आहेत. 2012च्या ऐतिहासिक भारतातल्या सर्वात मोठ्या नागरी मोहिमेनंतर पुन्हा एकदा गिरीप्रेमीच्या संघाने एव्हरेस्टवरती तिरंगा फडकवला, याचा खूप अभिमान आणि आनंद होतोय. आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या फिट इंडिया चळवळीचा पण प्रसार या मोहिमेच्या निमित्ताने आम्ही केला. आणि त्याचबरोबर हिमनद्यांच्या संवर्धनासाठी सुद्धा या मोहिमेमध्ये खूप काही करता आलं. काही प्रदर्शनाचं पण आयोजन यावेळेस केलं गेलं होतं. या मोहिमेला पाठिंबा देणाऱ्या सर्व भारतीयांचे, हितचिंतकांचे, देणगीदारांचे खूप मनापासून मी आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. So guys, what's up? कसले सिलेंडर पडत होते? दो कोको कोला बोल, तो सिलेंडर पडताना पाहिला, किसी का बॉटल भी गिरा शायद, पाण्याची बाटली. डोक्यात लागला असता तर कोणाच्या? आणि त्याच्या आधी एक तर ब्लास्ट पण झाला. हो, सगळ्यात पहिले थर्मास पण पडले. यांनी आवाज दिला मला. सगळ्यात पहिले लॅडरचे येते. दॅट साऊंड इज व्हेरी फॅमिलियर टू मी. अॅव्हलांच आहे. कांचनजंगामध्ये असा सिलेंडर ब्लास्ट झालाय. नमस्कार. आज 21 तारीख आहे. पहाटे 4:45 वाजता गिरीप्रेमीच्या साहसी गिर्यारोहकांनी जगातील सर्वोच्च शिखर म्हणजेच माउंट एव्हरेस्ट, सगरमाथा, चोमोलुंगमा यावरती भारताचा तिरंगा
आणि महाराष्ट्राचा भगवध्वज अभिमानाने फडकवला. गिरीप्रेमीचे विवेक शिवदे, मिहीर जाधव आणि अखिल कटकर यांनी ही साहसी कामगिरी केली. पुन्हा एकदा 2012च्या गिरीप्रेमीच्या भारतातील सर्वात मोठ्या ऐतिहासिक नागरी मोहिमेनंतर हे यश गिरीप्रेमीला मिळालंय. या मोहिमेला सहकार्य करणाऱ्या, सदिच्छा देणाऱ्या सर्व हितचिंतकांचे, सर्व देणगीदारांचे मी मनापासून आभार मानतो आणि खूप अभिमान वाटतो. कारण अतिशय साहसी पद्धतीने या मोहिमेमध्ये या तिन्ही गिर्यारोहकांनी शिखर माथ्यावर पोहोचण्यात यश मिळालं. यामध्ये निकुंज शहा हा सुद्धा एक तरुण गिर्यारोहक या टीममध्ये होता. पण साऊथ कोल म्हणजे साधारण 7,500 मीटरवर असताना काही मेडिकल हेल्थ इश्यूमुळे त्याला परत यायला लागलं. पण खूप चांगली कामगिरी यांनी केली आहे. धन्यवाद.